नमस्कार, मी डॉक्टर मंगेश कुंभकर्ण, शिव हॉस्पिटल अँड डायबिटीज केअर सेंटर राहुरी. आपण आज पाहूया टाईप 2 डायबिटीजमध्ये केल्या जाणाऱ्या मुख्यतः तपासण्या. त्याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे फास्टिंग ब्लड ग्लुकोज लेवल तपासणी, ज्याच्यामध्ये उपाशीपोटी पेशंटचं ब्लड सॅम्पल घेतलं जातं तपासणीसाठी. दुसरी आहे पोस्ट प्रँडियल ब्लड ग्लुकोज लेवल. याच्यामध्ये जेवणानंतर 2 तासाची ब्लड सॅम्पल घेतलं जातं पेशंटचं तपासणीसाठी. आणि तिसरी आहे HbA1c, ज्याला ग्लायकोजिलेटेड हिमोग्लोबिन म्हणतात, ज्याच्यामध्ये डॉक्टरांना पेशंटच्या शेवटच्या 2 ते 3 महिन्यामध्ये असणाऱ्या रक्तातल्या ग्लुकोजची पातळी कळते, जिचं ॲव्हरेज रिडिंग कळतं शेवटच्या 2 ते 3 महिन्यामधली. चौथी आहे ती म्हणजे GTT, जी ठराविक कंडिशन्समध्ये केली जाते, विशेषतः जेस्टेशनल डायबिटीज आहे का किंवा प्री डायबिटीजमध्ये टू डायबिटीज कन्व्हर्जन होतं आहे का पेशंटचं, ते पाहण्यासाठी केले जाते. ज्याच्यामध्ये फास्टिंग ब्लड ग्लुकोज सॅम्पल पण घेतलं जातं आणि 75 ग्रॅम ग्लुकोज पेशंटला दिलं जातं. त्याच्यानंतर 2 तासाची परत एकदा रक्ताचं सॅम्पल घेतलं जातं. थँक्यू.